काल रात्रीच्या ना 2-3 चपात्या उरल्या होत्या. आता याचं काय बनवायचं हा विचार पडलाच होता. तेवढ्यात आईची रेसिपी सुचली. मग काय पटकन अशी बनवायला घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे, लसूण, कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय करून घेतल्या. त्याच्यानंतर लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद टाकली. ते पण छान फ्राय केलं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं. त्याला उकळी आल्याच्यानंतर ना मग तुकडे टाकलेत. परत थोडंसं मीठ आणि वरतून कोथिंबीर टाकली आणि मस्त असे कुटके गरमागरम खायला घेतले मी आणि सानूनं. त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये बनवले होते दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि ही घोळची भाजी आहे. पादरी घोळ म्हणतात याला आमच्या इकडं. मोठी घोळ वेगळी असते आणि ही छोटी घोळ आहे आणि याला आमच्या इकडे पादरी घोळच म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तव्यावरतीच बनवायला घेतली होती कारण तव्यावरची चव खूपच छान लागते. तव्यावर थोडं तेल टाकलं, लसूण, जिरे, कांदा टाकला, मस्त फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकलं, भाजी टाकली आणि 2 ते 3 मिनिटासाठी शिजून घेतली आणि मस्त खायला घेतली. चलो बाय.